महादेवी हत्तीनीला गुजरातच्या वणतारा इथं पाठवण्याच्या निर्णयावर संशय व्यक्त करत जैन समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचं मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले। नांदणी इथल्या मठाला भेट देत त्यांनी राष्ट्रपतींना लाखो सह्यांचं निवेदन पाठवणार असल्याची घोषणा केली आहे। शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला पोलीस बंदोबस्तात गुजरातमधील वणतारा जंगलात पाठवण्यात आल्यानंतर जैन समाजात आणि स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। हत्तीन गेली 34 वर्षे मठात होती आणि या निर्णयामुळे धार्मिक भावना दुखावल्याचं मानलं जातंय। या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नांदणी मठास भेट दिली आहे। त्यांनी स्वस्ती श्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्याशी संवाद साधत जैन समाजाच्या भावना समजून घेतल्या। यावेळी त्यांनी हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्याचं सांगितलं असून राजकारण करण्याचा हेतू नाही, पण लोकांच्या भावना तीव्र आहेत असं त्यांनी ठामपणे नमूद केले। आमदार पाटील यांनी जाहीर केले की महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी लाखो नागरिकांच्या सह्या घेऊन राष्ट्रपतींना निवेदन पाठवणार आहोत। त्यांनी राष्ट्रपतींना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून फक्त न्यायालयीन निर्णय पुरेसा नाही, जनभावना महत्त्वाची आहे असा मुद्दाही मांडलाय। तसंच ही केवळ हत्तीनीला नेण्याची घटना नसून भविष्यात मठाच्या संदर्भातही वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे। जर गुजरातला हत्तीच हवे असतील तर चंदगडपासून कर्नाटकपर्यंत इतर हत्ती घेऊन जावेत असं आवाहनही सतेज पाटील यांनी दिलं आहे। यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे तसेच शिरोळ तालुक्यातील विविध गावातील जैन बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।